किती? 11:30. किती वाजले? चांगलं का वाईट? किती सेकंदाचं नुकसान केलं आपण? एका मिनिटात किती सेकंद? 60. आणि पूर्ण 24 तासात 86,400 सेकंद असतात. एक एक सेकंद फार महत्वाचा आहे. मला सांगा, 11 वाजता गेलेला वेळ येणार आहे का पुन्हा? नाही येणार. आणि एक एक सेकंदाचं किती महत्व आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माहिती आहे का, सीमेवरती लढायला जा. कुठे? सीमेवरती. जर तुम्ही 1 तास उशीर केला, 1-1.5 तास, तर काय होईल? काय होईल? सीमेवरती तुम्ही 1 तास 1.5 तास उशीर केला तर काय होईल? शत्रू आतमध्ये येईल ना 30-40 किलोमीटर, बरोबर? आणि मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्ही जर 1-1.5 तास उशीर केला तर काय होतं? तुमचा डायरेक्ट हाफ डे लागतो. जर तुम्हाला सेकंदाचं आणि वेळेचं महत्व नसेल तर तुमची जीवनात कधीच प्रगती होणार नाही. होईल का? नाही होणार. तुम्ही सांगा, तुम्ही कुठून आला? तुम्ही साधारणतः 30 किलोमीटर अंतरावरनं आला, बरोबर ना? 30-40 किलो. आम्ही कुठून आलो? आम्ही 210 किलोमीटर लांबनं आलो. आम्ही किती वाजता आलो? आम्ही बरोबर 11ला आलो होतो. का? का का बरं आलो आम्ही 11 वाजता? आम्हाला झोप नव्हती येत, माहितीये का? बरोबर ना? झोप नव्हती येत आम्हाला. अरे आम्ही तुमच्यासाठी म्हणून आम्ही 11 वाजता इथे पोहोचायचं म्हणून आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलं आणि वेळेवर. मला सांगा, तुम्हाला एखाद्या गिऱ्हाईकाने, सगळे तुम्ही आता धंदा करता ना, काय करता? व्यवसाय करता ना. तुम्हाला जर एखाद्याने, मुंबईचा आर्किटेक्ट आहे, त्यांनी जर तुम्हाला 11:30 वाजता बोलवलं आणि तुम्ही 12:30 वाजता गेले तर पहिला प्रभाव काय पडेल तुमचा? काय पडेल? काय पडेल पहिला प्रभाव? बरं चला ऐका, गंमत अशी आहे, तुम्ही काहीच बोलत नाहीये. एक तर तुम्ही मुके असाल किंवा घाबरत असाल. काय याच्यापैकी? मुके का घाबरताय? काय लवकर सांगा. मुके आहात का घाबरताय? घाबरताय. मग माझ्याकडे एक इलाज आहे त्याच्यावरती. तुम्ही घाबरत असाल ना, त्याच्यावर एक इलाज आहे माझ्याकडे. हे काय दिसतंय? चॉकलेट. यस. आता इकडे बघा, कसं आहे माहितीये का, माझा हा दरवेळचा अनुभव आहे की तुम्ही लोक आहे ना बोलत नाही. एक तर मी काय बोलतोय ते तुम्हाला समजत नाही किंवा तुमच्या ते डोक्यावरनं जाते. आलं का लक्षात? तर मग मी काय केलं की मी एखादा प्रश्न विचारला, काय विचारलं, जो उत्तर येत असेल त्यांनी काय करायचं? हात वर करा. मी त्याला काय देईन? उत्तर दिल्याबद्दल काय देईन? चॉकलेट. चॉकलेट खाऊ शकता ना, खाण्याची वस्तू आहे, खाऊ शकतात, पण कागद जपून ठेवा. काय करा? कागद जपून ठेवा. ज्याच्याकडे जास्त चॉकलेट असतील, आलं का लक्षात, ज्याच्याकडे जास्त चॉकलेट असतील त्याला माहितीये का, मी गोल्ड मेडल देणार आहे. हे बघा, मी मेडल आणलेले आहेत. दिसतात का तुम्हाला? दिसतात का? कुठले मेडल आहेत? 3. लवकर लवकर चॉकलेट देणार आहे. काय कुठले मेडल आहेत? 3. कुठले? लवकर बोला. अरे कुठले मेडल आहे सोनार? अजून घे चॉकलेट, घे ना उत्तर. अजून कॉपर. त्याला ब्रॉन्झ म्हणतात. काय म्हणतात? ब्रॉन्झ म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? सुवर्ण, कांस्य आणि रौप्य. आलं का? मराठी तर आपल्याला येत नाही. येतं का कोणाला मराठी? नाही येत. विसरत चाललो आपण. मराठी बोलताना अर्ध इंग्रजी वापरतो, माहितीये का? खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अडचण आहे म्हणतच नाही आपण, म्हणतो की नाही? खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिकडे. तर माझा लेक्चर आता तुम्हाला काही हा नियम समजला का? काय अडचण आहे का तुम्हाला? ज्याच्याकडे जास्त चॉकलेट त्याला काय? गोल्ड मेडल. दुसऱ्याला चॉकलेट देऊ नका. नाही तर बरेच वेळा काय होतं की ह्याला आहे ना, समजा गोल्ड मेडलसाठी एक चॉकलेट कमी पडत असतं तर त्याचा जीवश्य मित्र असतो. हा तुझं नाव काय? ओमकार. ओमकार काय करतो? हे घे उधारीत एक चॉकलेट. असं करू नका, मग मजा नाही. आलं का लक्षात? मग नंतर भांडायला येतात काही जण. तर हा गमतीचा भाग आहे. करायचं सुरू आता बोलाल का? बोलाल ना? मला सांगा, मेशन ट्रेडचे किती विद्यार्थी आहे? मेशन ट्रेडचे हात वर करा. 1, 2, 3 मेशन. बाकी सगळे तुम्ही कार्पेंटर ट्रेडचे. कधी पासआउट झाला? मागच्या वर्षी. किती जण मागच्या वर्षी झाले? आणि त्याच्या आधी कधी झाला तुम्ही? 2020. आणि त्याच्या आधीचे 2020 ना?
21-22 ठीक आहे ना. त्याच्या आधी म्हणजे तुम्ही सगळे 2020 नंतरचे बरोबर का? हा बरोबर ना. 2020 नंतरचे. तुमच्यापैकी किती जण मेशन ट्रेड असेल किंवा कार्पेंटर ट्रेड असेल, तुम्ही हे जे शिक्षण घेतलंय ह्याच्यातच नोकरी म्हणा, व्यवसाय म्हणा, किती जण करतात ते? हे चॉकलेट गुड. बाकीचे काय करतात? हा गुड, व्हेरी गुड. बाकीचे काय करतात? तू पण करतो, व्हेरी गुड. बाकीचे काय करतात ते मला कळू द्या ना. मला म्हणजे तशा पद्धतीने ट्रेनिंग द्यायला. तुम्ही बोलाल तर ट्रेनिंग पुढे जाईल, नाही तर तिथेच थांबेल. हा काय करतोय? होलसेल कशाचं? किराणा शॉप. वडिलांचा व्यवसाय होता का? बर. अजून तुम्ही काय करता? हा कार्पेंटर. तुम्ही काय करता? बीकॉम. बीकॉम ची परीक्षा काय करतो काय मग? हा ITI चालू आहे. तुम्ही शिकताय का? तुम्ही विद्यार्थी आहे का? तुम्ही विद्यार्थी आहे. तुम्ही विद्यार्थी आहे का? ओके ओके ठीक आहे. मी का विचारलं माहितीये का? मला प्रशिक्षण देताना त्या पद्धतीने जायला ना. माझ्या समोर कोण बसलेलं आहे, माझ्या समोर कोण बसलेलं त्या पद्धतीने मी शिकवीन ना. माझ्या समोर जर पहिलीचे विद्यार्थी असतील आणि मी 10वीचं शिकवीन तर चालेल का? साइन कॉस थिटा त्याला शिकवीन तर चालेल का? नाही. त्याला 1+1=2 असं शिकवावं लागेल मला. त्याच्यासाठी विचारलं. ठीक आहे चला. विद्यार्थी आणि लक्षात घ्या की तुम्ही ITI मधनं जेव्हा पास होणार, आलं का लक्षात, आणि बाहेरच्या जगात जाणार, तर बाहेरचं जग आणि ITI मधलं विश्व यात फरक आहे का? काय फरक आहे? सर ITI मध्ये काय असतं माहितीये का? कंटिन्यू येणं, लेक्चर करणं किंवा प्रॅक्टिकल करणं. तसं बाहेरच्या जगामध्ये नाही. बाहेरच्या जगामध्ये खूप काय असं सतत म्हणजे प्रॅक्टिकल करणं, सर ते समजून सांगितलं ते ऐकून. ठीक आहे. थोडक्यात आम्ही काय सांगतो माहितीये का, की तुम्ही इथे ना कागदावरती कार्पेंट्री काम करायला शिकता बरोबर. थोडस तुम्हाला सर देतात काही साहित्य, तुम्हाला फार फार तर एखादा लाकूड कापायला लावतात बरोबर ना. पण बाहेर जेव्हा तुम्ही जाता आणि तुम्हाला इथे स्टूल बनवायला शिकवलं असेल सरांनी, तुम्ही ते स्टूल किती दिवस लावले बनवायला? किती दिवस लावले? 2.5 दिवस लावले बरोबर. 2.5 दिवस लावले. बाहेर जाऊन तुम्ही सांगा 2.5 दिवसात असं जर काम केलं तर परवडेल का त्या ठिकाणी? परवडेल. मग तुम्ही बाहेर गेल्यानंतर काय पाहिजे? गती पण पाहिजे तुमच्याकडे. पाहिजे का गती? कामाला गती पण पाहिजे आणि काय पाहिजे? गुणवत्ता पण पाहिजे. 2 गोष्टी पाहिजे. काय पाहिजे? गती आणि गुणवत्ता. जर नसेल, तुम्ही 2 महिने जर एक स्टूल बनवाल तर तो ठेकेदार ठेवेल का तुम्हाला? ना. तुम्ही जर ठेकेदार असाल तर तुम्हाला नाही परवडणार. तुम्ही नोकरी करत असाल तर तिथे नाही परवडणार. त्यामुळे तुम्हाला काय आहे? गती आणि गुणवत्ता दोन्ही. मला सांगा की नवीन काम जेव्हा सुरू करतात तेव्हा चुका होतात का? होतात 100%. आता माझ्याकडे ना ITI झालेला मुलगा येतो, मी प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर आहे, येतो ना, त्याला 24 इंच सांगितलं ना, कधी कधी काय येतं, 24 इंच सांगितलं तो 24 सेंटीमीटरचा पाईप कापून ठेवतो. मग नुकसान होतं का आमचं? होतं ना, नुकसान होतं. त्यामुळे नवीन मुलगा किंवा नवीन माणूस जेव्हा दुसऱ्याकडे कामाला जातो तेव्हा खूप पगाराची अपेक्षा ठेवायची नाही. नाहीतर काय होतं, काही जण काय करतात, तुम्हाला एक मी वाईट अनुभव सांगतो की तुमच्यासारखे मुलं ITI होतात बरं का. तुमच्यासारखे मुलं ITI होतात, इथनं ITI झाले मेशन ट्रेड, तुम्ही इथून बाहेर पडल्यानंतर कुठे ना कुठेतरी नोकरीसाठी जाता का? जाणार ना. तुम्ही विद्यार्थी असाल, जाणार ना. पुढे काय करणार नोकरीसाठी जाऊन? शिक्षण झालं की कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टर कडे जाणार बरोबर. काय करणार त्याच्याकडे जाऊन? काम शिकणार. काम शिकायच्या आधी, कामावर ठेवायच्या आधी काय होत असतं? मुलाखत होते माहिती, इंटरव्ह्यू म्हणतो आपण. इंटरव्ह्यू होतो. कसा होतो तो इंटरव्ह्यू? कोणी मला सांगावं कसा होतो इंटरव्ह्यू? बर ठीक आहे. तुझं नाव काय? अजय ना. पहिलं नाव सांगतो. अजयने काय सांगितलं, एक आपण उदाहरणार्थ घेऊ बरं का. अजयने काय सांगितलं की इथनं शिक्षण झालं की त्याची फाईल घेतो तो 10वी पास झाल्याची. त्यांनी समजा NCC केली असेल तर त्याचं सर्टिफिकेट, अजून काही वेगळं काही काम केलं असेल, एखादी कुस्तीची मॅच जिंकली असेल
त्याचं प्रमाणपत्र असं सगळं घेऊन तो एक जाधव नावाचा मोठा काय असतो कार्पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर असतो की इंटिरियर डेकोरेशन वाला, त्याच्या ऑफिसमध्ये जातो. आणि अजय काय करतो, जाऊन दार वाजवतो, करतो टिक टिक करतो, बरोबर. मग तो साहेब काय म्हणतो, ये आतमध्ये, म्हणतो ना मी येऊ का, हा विचारतो मी आय कमिंग सर किंवा मी येऊ का, तो म्हणतो ये. बसायला देतो खुर्ची आणि काय देतो, प्यायला पाणी. आणि मग ह्याच्यानंतर काय होतं, ह्याच्यानंतर काय होतं, काय होतं, कोण म्हणाला, मुलाखत. कोण तो, प्रश्न उत्तर कोण म्हणाला, कोण कोणाला प्रश्न विचारतं, जाधव साहेब अजयला का अजय जाधव साहेबांना, जाधव साहेब अजय साहेबांना. असं किती लोकांना वाटतं की जाधव साहेब अजयला प्रश्न विचारतील, किती जणांना, हात वर करा ना, हात वर करा. तुला नाही वाटत, तुला नाही वाटत का, समजलंच नाही मी काय विचारलं, ते काय विचारलं मी, तुझं नाव, तुझं भगवा, तुझं नाव काय, अतुल, मी काय प्रश्न विचारला की अजय मुलाखतीला जाधव साहेबांकडे गेला, दार वाजवलं, आत गेला, जाधव साहेबांनी बसायला सांगितलं, पाणी दिलं त्याला. कोण कोणाला प्रश्न विचारेल, मी विचारलं जाधव सर. मग मी तुला तेच विचारलं ना, मग तुला वाटत नाही का, हात वर कर ना. मग कोणाला वाटतं, किती जणांना वाटतं की जाधव सर अजयला प्रश्न विचारतील, हात वर करा. तुला नाही वाटत, वेगळं वाटत, तू म्हणा तुला हात वर कर ना, असं नको करू, असं कर ना, हा व्यवस्थित. बघा तुमच्यापैकी सगळ्यांना काय वाटतंय की जाधव सर अजयला प्रश्न विचारतील, पण माझा अनुभव सांगू का तुम्हाला, मला 33 वर्ष आले, माझी 3री पिढी आहे व्यवसायामध्ये. असं होत नाही, असं होत नाही. काय होतं माहितीये का, हा अजयच जाधव साहेबांचा इंटरव्ह्यू घेतो, हा अजय जाधव साहेबांचा इंटरव्ह्यू घेतो. पहिला प्रश्न काय विचारतो अजय, पगार किती, कोण बोल, हा यस व्हेरी गुड, 2 चॉकलेट. पगार किती, आलं का लक्षात, काय विचारतो, पगार किती. मग काय विचारतो, हा तास किती वेळ काम आहे. पुढे पुढे तुम्ही एकदम हसताय बरं का, मी बरोबर मार्गावर चाललोय, म्हणजे माझा ट्रॅक आहे ना परफेक्ट चाललाय. पुढे पुढे नंतर सुट्टी किती दिवस, व्हेरी गुड. काय काय प्रश्न विचारले, पगार किती, कामाची वेळ आणि सुट्टी किती, अजून अजून हा काम, अजून काय विचारतात, अजून काय प्रश्न विचारतात असतील, विचार करा तुम्ही, काय प्रश्न, जेवणाचा टाइम किती. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, मस्त मजा येते. हे बघा आपण आता चॉकलेट द्यायला लागलो ना, तुम्ही पटापट बोलायला लागले. चॉकलेट देत नव्हतो तोपर्यंत काहीच बोलत ना. पुढे कंपनीचे नियम, व्हेरी गुड. चला, हा याचे 2 चॉकलेट, हा योग्य प्रश्न आहे की कंपनीचे नियम काय. पुढे सुविधा काय काय देणार, कॅन्टीन आहे का, बरोबर आहे. अजून हा याला 2 चॉकलेट, काम हार्ड आहे का, काम हार्ड आहे का, हातोडी जड आहे का हलकी आहे, आलं का लक्षात. मला सांगा, मी तुम्हाला कायम सांगतो की तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता ना, तर तुम्हीच त्या साहेबाचा इंटरव्ह्यू घेता. काय करता, तुम्ही त्या साहेबाचा इंटरव्ह्यू घेतात. आणि मग तो साहेब काय करतो, या मॅडमला किंवा भागवत सांगतो, पाठवू नका तुमचे विद्यार्थी. काय म्हणतो, मला सांगा की सुरुवातीला मी कायम सांगतो, मला तुम्हाला माहितीये का, माझ्या वडिलांचा व्यवसाय होता ना, माझा तर घरचा व्यवसाय होता, बरोबर ना. तरी माझ्या वडिलांनी मला मुद्दामून, म्हणजे कोणाचा जातीभेद करू नये, तोष्णीवाल काकांकडे मुद्दामून पाठवलं होतं. का, तर मारवाडी माणूस माहितीये का, पिसून काम करून घेतो. काय करतो, पिसून काम करून घेतो. मग मला सांगा, मी कायम सांगतो, तुमचा मालक जर हलकट असेल, मालक हलकं काम बघण्यापेक्षा मालक हलकट आहे का बघा. मालक जर हलकट असेल तर तुम्ही तयार होता का, परिपूर्ण तयार होता का. कमांडो असतो ना लष्करामध्ये, सगळे कमांडो होतात का, सगळे जातात भरती होतात ते सगळे का, कमांडो किती लोक तयार होतात. आपल्याकडे लष्कर किती आहे, साधारणतः 14 ते 15 लाख लष्कर आहे आपल्याकडे, बरोबर ना. लष्कराची संख्या किती आहे, 14 ते 15 लाख आहे. त्यातले किती कमांडो होतात, किती टक्के कमांडो होतात, 1% पण कमांडो नाही ना होत. 1% का नाही होत, कारण ते प्रशिक्षण काय असतं, खूप खडतर प्रशिक्षण असतं, बरोबर ना. खडतर प्रशिक्षण असतं. किती जण होतात,
पण मग त्याला मान किती मोठा मिळतो, त्याला डायरेक्ट जो खडतर प्रशिक्षण करतो त्याला कोणाला, मोदींच्या शेजारी उभं राहायला मिळतं ना. आणि जो कमी करतो तो आमदाराचा हवालदार होतो, आहे आमदाराच्या मागे असं उभं राहायचं. हा, तो होता ना हवालदार होतो ना, पण तो आमदाराबरोबर उभा राहतो. आणि तो आमचे जे आरोटे सर होते ना आमच्या व्यायामशाळेमध्ये, त्यांचा भाऊ आहे ना, त्यांचा भाऊ त्यावेळेला लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्ष नेते होते, त्यांचा बॉडीगार्ड होता. तर त्यावेळेला ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ना, ही मी तुम्हाला 95-96 मधली गोष्ट सांगतोय. तर तुम्हाला माहितीये का, त्यांनी पत्र आणलं होतं की माझा भाऊ चंद्रकांत आरोटे याला, म्हणजे त्यांनी लालकृष्ण अडवाणी सांगितलं, त्यांनी पत्र दिलं. तुम्हाला माहितीये का, तेव्हा लँडलाईन फोन असायचे, तर 5च्या दिवशी फोन मिळाला होता. 5च्या दिवशी फोन. म्हणजे सांगा, पंतप्रधानांच्या जवळ तो आहे, तर त्याची नाही, त्याच्या नातेवाईकांची पण कामं पटापट होतात. ते तर मला सांगा की तुमचा मालक जेवढं तुम्हाला कसून घेईल, रगडून घेईल, पिसून घेईल, तेवढे तुम्ही काय होणार, तयार होणार. बरोबर, तुम्ही तेवढे तयार होणार. आणि मग कमांडो म्हणतो का की मला हे मिशनवर नका पाठवू, का नाही घाबरत तो, का नाही घाबरत, तो परिपूर्ण तयार होतो. तो घाबरतो का. तुम्हाला माहितीये का, आपल्या भारतीय लष्करामध्ये मार्कस नावाचे कमांडो आहे. कोण आहे, मार्कस. त्या मार्कस कमांडोचं वैशिष्ट्य काय आहे माहितीये का, ते मार्कस कमांडो बद्दल असं बोललं जातं की मार्कस कमांडोनी जर पाण्यात उडी मारली तर मगर पण घाबरते. इतकं खतरनाक म्हणजे प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं असतं. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जर परिपूर्ण असे चांगले जर तयार झाले कार्पेंटर, तर तुम्ही जर्मनीला जाल का परभणीला जाल, हा, कुठे जाल, कोणाला वाटतं जर्मनीला जाल, बाकीच्यांना नाही वाटत. मला सांगा, तुम्ही जर्मनीला गेल्यावर जास्त पगार मिळेल का परभणीला गेल्यावर. मग तिथे जाण्यासाठी तुम्हाला अर्धवट ज्ञान असेल चालेल का, तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. अर्धवट ज्ञान असेल तर काय कराल, मला फक्त चिटकवता येतं भाऊ, कापता नाही येत, मला बिजागऱ्या लावता येतात, हँडल नाही लावता येत, असं करून चालेल का, हा. तू सांगशील नाही मी फक्त चिटकवायचं काम करेन, फेविकॉल लावीन मी फक्त, बरं का, साफसफाई करीन, फेविकॉल लावीन, बाकी मी काही काम करणार नाही, असं म्हणून चालेल का. ज्या वेळेला तुम्हाला जर्मनीला जायचंय त्यावेळेला तुम्हाला काय, परिपूर्ण तुम्ही असले पाहिजे, परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे, परिपूर्ण माहिती असली पाहिजे, परिपूर्ण टेक्निकली पण तुम्ही साऊंड असले पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे का, का 10वी पासून नुसत्या ITI वर जर्मनीला जाता येईल. मग काय शिक्षण लागेल तिथे जाण्यासाठी तुम्हाला, प्रॅक्टिकल. ठीक आहे, प्रॅक्टिकल तर कराल तुम्ही. पुढे हा काय बर, ठीक आहे. ऐका, तुम्हाला जर किती जणांना वाटतं की जर्मनीला गेलं तर मला जास्त पैसे मिळतील पैठणपेक्षा, किती जणांना वाटतं, 2 जणांना, बाकीच्यांना वाटतं. मला सांगा किती मिळतील, अंदाज लावा, किती पैसे मिळतील तुम्हाला जर्मनीला गेले तुम्ही तर किती पैसे मिळतील तुम्हाला, किती मिळतील, 1 लाखाच्या वरती. अजून किती मिळतील. हे बघा, तुम्ही जर जर्मनीला गेले ना तर साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये मिळतील. किती, 1.5 ते 2 लाख रुपये. कमी आहे का रक्कम ही, कोणाला वाटतं कमी आहे, हा, वर्षभर काय नाही, महिना सांगतोय ना मी, महिना तुम्हाला सांगतो, महिना 2 लाख रुपये मिळणार आहे तुम्हाला. किती, महिना 2 लाख, वर्षाला 24 लाख रुपये, पण मग तिथे जाण्यासाठी तुमचं फक्त ITI चं शिक्षण पुरे आहे का,